नमस्कार, भाजी फटाका रेसिपी वनितामध्ये आपले स्वागत आहे। मी आज नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी आणि ही म्हणजे मुलांच्या टिफिनला देण्यासाठी तर खूपच छान रेसिपी आहे। चला तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा। त्यासाठी मी 2 बटाटे घेतलेले होते उकडलेले, शिमला मिर्च घेतलेली 2-3, एक मोठ्या साईजचा कांदा कट करून घेतलेला होता। ज्यांच्या घरामध्ये शिमला मिर्च आवडत नाही त्यांनी अशा पद्धतीने करून पहा, नक्कीच आवडेल तुमच्याही मुलांना। बटाट्याची साल काढून घ्यायची। फोडणीकडे वळूया। कढईमध्ये 1 चमचा तेल घातलं आहे। आता त्यात कांदा कापलेला होता तो घालायचा। कांदा चांगला लालसर होऊ द्यायचा। हे बघा अशा पद्धतीने लालसर कांदा होऊ द्यायचा। आता त्यात आपण मसाले ॲड करायचे आहे। मोहरी घालून घ्यायची पहिले, जिरे घातले, त्यानंतर मसाला घातलेला आहे मी हा इथे कोल्हापुरी मसाला होता 2 चमचे छोटे। हळद घालून घ्यायची, धना पावडर घालायची, थोडासा गरम मसाला घालायचा आणि परतून घ्यायचं चांगलं। आता जे बटाटे उकडलेले बटाटे त्यात घालून घ्यायचे। अशा पद्धतीची एकदा तरी करून पहा शिमला मिर्च, तुमचेही मुलं आवडीने खातील। हे पहा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि बटाटे चांगले चिचून घ्यायचे त्यामध्ये व्यवस्थित। त्यानंतर कोथिंबीर घालून घ्यायची आहे। मीठ घातलेलं आहे आपण। परत एकदा थोडंसं कमी गॅसवरती परतून घ्यायचं अशा पद्धतीने। हे पहा चटणी आपली परतून झालेली आहे, थंड होण्यास ठेवलेली आहे ती। आता मिरचीकडे वळूया। मिरचीचे मागचे देठ काढून घेतलेले आहे। अशा पद्धतीने मिरची कट करायची, पातळ पातळ अशा स्लाइस करायच्या आहे। जाड अशा करायच्या नाहीये। हे पहा आता माझ्या स्लाइस करून झालेल्या आहे। त्यातील जो मधला भाग असतो तो काढून घ्यायचा आहे। पाहू शकता तुम्ही, जी बिया वगैरे असतात त्या काढून घ्यायच्या सगळ्या। आता जी चटणी थंड करायला ठेवली होती आपण ती घेतली आहे आणि मी दाखवते आता तुम्हाला। अशा पद्धतीने आपण ज्या स्लाइस केल्या त्यात भरायची आहे। बघू शकता तुम्ही, घट्ट अशा भरून घ्यायचे त्यामध्ये। हे पहा भरलेला आहे मी त्यामध्ये। आता आपण अशा सगळ्याच अशा भरून घेऊया। आता तुम्हाला आणखी एक भरून दाखवते मी। हे पहा भरून झालेली आहे। आता आपण त्याला फ्राय करायला ठेवूया। तव्यावर मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने तव्यावर ठेवायचे आहे। वड्या आपण जशा फ्राय करतो त्या पद्धतीने करायच्या, शालो फ्राय। गॅस एकदम कमी करायचा आणि याच्यावरती झाकण अजिबात ठेवायचं नाही। झाकण ठेवल्यानंतर आपली ही जी वडी आहे ती मऊ पडणार आहे। याला तुम्ही शिमला मिर्च वडी पण म्हणू शकता। आता पलटवून टाकायचं आहे। गॅस कमीच ठेवायचा, झाकण ठेवायचं नाही याच्यावरती। कुरकुरीत अशा वड्या तयार होतील। या रेसिपी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली रेसिपी। तयार झालेली आहे आपली शिमला मिरची वडी। तुम्ही देखील तुमच्या मुलांच्या टिफिनला द्या आणि कमेंटमध्ये सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। अशीच नवीन रेसिपी घेऊन येणार आहे।